भाग पाहिला होता की याच्यामध्ये एक प्रारूप आहे, पॅटर्न आहे. तो पॅटर्न असा की न वारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. पतीच्या, पत्युः षष्ठी आहे, कामाय कामासाठी पती प्रिय होत नसतो, तर आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. आत्मनचा अर्थ स्वतः असा केलाय, कामासाठी पतिः प्रियः भवति. आणि याच्यामध्ये पती, पत्नी, पुत्र, वित्त, नंतर समाजातले घटक ब्रह्म, क्षत्र, त्यानंतर लोकाहा, मृत्यूनंतरच्या गती, देवाहा, या जन्मी ज्यांना मानलं जातं ते, भूतानाम, आसपासचे प्राणी मात्र, सगळे भूत मात्र, आणि शेवटी जर कोणी राहिलं असेल तर सर्व. बर, आपला असा विषय चालला होता की याचा अर्थ काय लावायचा. ही महत्वाची गोष्ट आहे. अशा अर्थाने की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे वरचे वर कोट केलं जातं, उद्धृत केलं जातं. आणि असं सांगितलं जातं की पहा पहा, स्वतःसाठीच सगळ्या गोष्टी प्रिय असतात. काम याचा अर्थ इच्छा, स्वतःच्या इच्छेसाठी सगळ्या गोष्टी सर्वं प्रियं भवति. म्हणजे माझी इच्छा आहे की मला अमुक तमुक हवंय म्हणून ते मला आवडतं. निरपेक्षपणे ती गोष्ट मला आवडेल असं नाहीच आवडत. काही ना काहीतरी म्हणजे ती गोष्ट मला आवडते या विचारात सुद्धा मला सुख असतं. ती गोष्ट माझ्यापाशी आहे, त्या गोष्टीच्या बद्दल माझ्या मनात संवादी, सहयोगाच्या अशा भावना आहेत, प्रेमाच्या भावना आहेत. हातात असो नसो, पण ही इच्छा आहे माझ्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल, म्हणून ती गोष्ट मला आवडते. निरपेक्षपणे त्या गोष्टीचे काही गुणधर्म लक्षात घेऊन त्या गोष्टीवरती प्रेम असणं, ती आवडत असणं, असं जगात घडत नाही, असा या सगळ्याचा अर्थ लावला जातो. हा एक स्वार्थपर अर्थ आहे. आणि यातल्या काम शब्दाचा अर्थ इच्छा, आवड, हवंसं वाटणं असा आहे. अगदी काम म्हणजे उपभोग वगैरे इथपर्यंत आहे तो अर्थ, पण इथपर्यंत सुद्धा नेण्याची जरूर नाही. एक मनातला आलेला इच्छा तरंग की अमुक एक गोष्ट हवी असणं, मानसिक दृष्ट्या हवी असणं, आपली असणं आणि त्याच्यामध्ये सुख वाटणं, ही एवढी भावना किंवा हा भावनांचा एक कॉम्प्लेक्स व्यामिश्रता, हा सुद्धा काम या अर्थाने इथे घेतला जातो. तर माझ्या मनात काम आहे म्हणजे इच्छा आहे, हवंसं वाटतं, माझं असावं वाटतं, म्हणून ती गोष्ट मला आवडते. ती गोष्ट माझ्यापाशी असण्यात मला आनंद आहे, असा याचा सगळ्याचा अर्थ आहे. असा अर्थ लावला जातो. आणि हा अर्थ निश्चितच थोडा नाही बराचसा स्वार्थपरायण आहे. काही वेळेला त्याची कुचेष्टा सुद्धा होते की पहा उपनिषदांनीच असं म्हटलंय की स्वतःसाठी सगळं प्रिय होतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, म्हणजे त्या स्वतःला हवं असतं सगळं. बर, पण मला असं मनापासून वाटतं की हाच अर्थ आपण स्वीकारावा असं नाही वाटत मला. हा आहे अर्थ, तो चुकीचा नाहीये. आत्मन शब्दाचा अर्थ स्वतः आणि काम शब्दाचा अर्थ इच्छा, या दोन्हीचे अर्थ जे कोशात आहेत किंवा इतरत्र आहेत किंवा या सुद्धा ग्रंथात आहेत, त्यांना धरून याचा अर्थ लावला तर काही हा अर्थ चुकीचा नाही. व्यवहाराच्या पातळीवर तो खराच आहे. पण शेवटचं वाक्य बघावं आणि मग परत एकदा त्याचं हे करावं. ते असं आहे, आत्मा वा रे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः मैत्रेयी, आत्मनः वा रे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेन इदम सर्वं विदितम. इथपर्यंतचा भाग आपण वाचला होता. तर स्वाध्याय म्हणून मी याचा फक्त अनुवादच केला न वाचता. जेव्हा याज्ञवल्क्य असं म्हणतो की अरे
आत्मा हा द्रष्टव्य आहे, श्रोतव्य आहे, मंतव्य आहे आणि निदिध्यासितव्य आहे. आणि आत्म्याच्या दर्शनाने, श्रवणाने, मननाने, विज्ञानाने सर्व काही जाणलं जातं. विदितम म्हणजे जाणलं जातं. तर जेव्हा याज्ञवल्क्य असं म्हणतो की अरे आत्म्याला असं असं द्रष्टव्य, याचा अर्थ दृश्य म्हणजे पाहणे म्हणजे साक्षात करावा. आत्मा त्याचा साक्षात्कार करून घ्यावा, याच्यासाठी प्रयत्न करावा. हा आत्मा वा अरे द्रष्टव्य, हा म्हणजे साक्षात्कार करून घ्यावा अशी ही गोष्ट आहे. कसा करून घ्यायचा तो साक्षात्कार? द्रष्टव्य हा नंतर अर्धविराम टाकावा. आणि द्रष्टव्याच्या पायऱ्या या 3 आहेत: श्रोतव्य, मंतव्य आणि निदिध्यासितव्य. श्रोतव्य याचा अर्थ ऐकणं, ऐकावा. ऐकावा म्हणजे कुठून ऐकावा? गुरूंच्या प्रवचनातून ऐकावा, ग्रंथांतरित काही लिहिलेलं असेल त्याच्यातनं वाचन करून ऐकावा. तर हे श्रोतव्य आहे. जिथे जिथे गुरुपदेश मिळेल, आत्मस्वरूपाची स्वरूपाबद्दल निरूपण मिळेल, त्या गोष्टी मागं लागून कराव्यात. म्हणजे ग्रंथ वाचावेत, ऐकावं, प्रवचन ऐकावं वगैरे वगैरे. ते उपेक्षू नये श्रोतव्य. आणि ही पहिली पायरी आहे, ती घडलीच पाहिजे पहिली पायरी. आणि दुसरी पायरी आहे ऐकून झाल्यावर मंतव्य. मंतव्य म्हणजे त्याच्यावर चिंतन करावं. मन म्हणजे जाणणे, चिंतन करणे. ऐकलं आणि सोडून दिलं असं होऊ नये. विचार करावा, चिंतन करावं. आणि निदिध्यासितव्य, निदिध्यासितव्य म्हणजे ध्यास घ्यावा त्याचा, म्हणजे सततच तो विचार मनात ठेवावा. चिंतन आणि निदिध्यासितव्य याच्यामधला फरक काय आहे? चिंतन हे प्रगाढ झालं की त्याचं निदिध्यासामध्ये रूपांतर होतं. चिंतन एक मानसिक पातळीवरती असतं, पण ती मानसिक पातळीवर इतकी प्रगाढ होते की प्रत्यक्ष व्यवहारात सुद्धा, बोलण्यात आणि करण्यात सुद्धा ती गोष्ट उतरते. तेव्हा तो होतो निदिध्यास. एखाद्या माणसाच्या मनामध्ये काही एक ध्येय असतं उभं करायचं, संस्था उभी करायची किंवा असं काही उपक्रम कार्यक्रम उभं करायचं, त्याच्याबद्दलची माहिती गोळा केली जाते. मग त्याचं आरेखन होतं मनातल्या मनात की असं करायचं तसं करायचं, हे मंतव्य. त्याचे 10 पैलू विचारात घेतले जातात. आणि नंतर ती व्यक्ती इतका या गोष्टीचा ध्यास घेते की क्षणोक्षणी त्याशिवाय दुसरी वार्ता नसते. बोलण्यात पण तीच गोष्ट असते, बोलण्यात येते, करण्यात आधी मंतव्यापर्यंत, मंतव्यामध्ये विचारात येते, पण बोलणं त्या आपल्या ध्येयाबद्दल असतं, करणं ध्येयाच्या अनुषंगाने असतं. याला म्हणायचं निदिध्यास. म्हणजे आतून ते बाहेर उतरतं सगळ्या वर्तणुकीमध्ये. तर आत्मस्वरूपाच्या बाबतीत असं झालं पाहिजे की श्रोतव्य, मंतव्य आणि निदिध्यासितव्य. आणि निदिध्यासितव्य या पायरीची पुढची पायरी अर्थातच द्रष्टव्य, साक्षात्कार. म्हणजे निदिध्यासितव्यांनी जिकडे तिकडे आत्मस्वरूपाचा अनुभव यायला लागेल आणि तो जेव्हा गाढ होईल, अतूट होईल, तेव्हा द्रष्टव्य या अवस्थेला पोचेल, असं याज्ञवल्क्य सांगतायत मैत्रेयी. आणि मैत्रेयी हे संबोधन आहे. आणि पुढे म्हणतायत अगं आत्मनः दर्शनेन, आत्मस्वरूपाचा असा साक्षात्कार झाला. कसा? श्रवणेन मत्या विज्ञानेन. श्रवणाद्वारा, मत्या म्हणजे चिंतनाद्वारा, विज्ञानेन म्हणजे जाणून, की सगळं जाणलं जातं. या स्वरूपाची वाक्य आपल्याला 1-2 ठिकाणी येऊन गेली आहेत की एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवति. उदाहरणार्थ छांदोग्य उपनिषदामध्ये आहे की एक ते आत्मस्वरूप जाणलं की सगळं जाणल्यासारखंच आहे. कसं बरं सगळं जाणल्यासारखं असेल? तर आत्मस्वरूपच जर सगळं असेल, सगळं म्हणण्यामध्ये अर्थातच अनेकता आहे, अनेकांमध्ये एक दुसऱ्यापासून वेगळा आहे. म्हणजे ही पंचमहाभूत आहेत. आणखीन आत जायचं असेल तर पंचमहाभूतांचे विविध
अवतार आहे, झाडं, पृथ्वी, पर्वत, प्राणी मात्र, भूतमात्र, किडे, मुंगी, मनात येणारे विचार, हे सगळे वेगवेगळे वेगवेगळे घटक आहेत. हे यालाच सगळे म्हटलं. पण हे सगळं जर आत्मस्वरूपात्मक असेल, आत्मस्वरूप असेल, तर एक 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 वेगळं जाणण्यापेक्षा जर आत्मस्वरूप जाणलं तर हे सगळं वेगळं जाणायची जरूरच नाही, ते जाणलं जाणार. म्हणून याज्ञवल्क्य इथे म्हणतात की ते आत्मस्वरूप जर जाणलं तर सगळं जाणलं जातं. आता मी जो विषय अर्धा टाकला होता तो आता आपण करूया. इतका जर त्या आत्मस्वरूपाचा महिमा आहे, इतकं जर ते महत्वाचं आहे, तर अगोदरच्या 4-5-6 वाक्यांमध्ये किंवा विधानांमध्ये याज्ञवल्क्य असं विधान करणार नाही की स्वतःसाठी सगळं आवडतं, स्वतःसाठी सगळं आवडतं, अरे आधी स्वतःला जाणून घ्या वगैरे, आणि ते स्वतःला जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल, असा अर्थ लावला तर ठीक आहे. पण इथपर्यंत स्वतः हा शब्द हा व्यावहारिक पातळीवरचा इंडिव्हिज्युअल देहेंद्रिय बुद्धी असलेला कुणीतरी अशा अर्थाने घेतला जातो, आणि मग ह्या पुढच्या मध्ये मात्र तो तसा जुळत नाही. म्हणून यावरच्या सगळ्याचा अर्थ आपण असा लावावा की जेणेकरून याच्याशी तो जुळेल. कारण हे सगळं एका खंडिकेत आहे. उपनिषद वाक्यांचे अर्थ लावणं हा एक मोठा उद्योग आहे. ज्यांनी हा उद्योग केला ते आचार्य पदवीला प्राप्त झाले. उपनिषदातल्या सर्व उपनिषदातल्या अशा वाक्यांचा अर्थ, भाष्य म्हणायचं त्याला, वरवर पाहता वेगळी वाक्य दिसली तरी आतून ती जोडलेली आहेत, त्यात विसंवाद नाही, विरोध भाव नाही, असं सिद्ध करून दाखवणं. सर्व एकाच उपनिषदातली नाही, सर्व उपनिषदांमध्ये एक प्रकारे सुसंवाद आहे असं दाखवणारं भाष्य जे लिहितात ते. आणि नुसतं उपनिषदांवरच भाष्य नाही, उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र असं नाही होता कामा की गीतेत वेगळं म्हटले, उपनिषदात वेगळं म्हणले आणि ब्रह्मसूत्रात तिसरंच सांगताय, असं नाही. म्हणून जे आचार्य पदवीला प्राप्त होतात त्यांनी या तिन्ही वरती भाष्य लिहिलेलं असतं. उदाहरणार्थ शंकराचार्य. तर आता हा आत्मस्वरूपाचा विचार करून याचा अर्थ कसा लावायचा असा हा आपला मुद्दा आहे. आत्मनस्तु कामाय पतिहि प्रिय, म्हणजे हे सगळं प्रिय भवते. यातल्या वरच्या वाक्यामधला जो आत्मा आहे त्या आत्म्याला तो आत्मा शब्द जीवात्मा या अर्थी घ्यायचा. स्वतः मधलं चैतन्य. मग स्वतःमध्ये चैतन्य असल्यावर त्या चैतन्याला काही कामना असते का? नाही. जे स्वतःमध्ये चैतन्य आहे ते या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. आता इथे आत्मनः याची जी मगाशी षष्ठी घेतली होती ती न घेता पंचमी विभक्ती घ्यावी. आत्मनः या शब्दाची षष्ठी, याचा अर्थ मराठीत पाठ केलं होतं की नाही आपण, चा ची चे षष्ठी. आत्मनः कामाय, याच्या इच्छेसाठी. आणि पंचमी अर्थ घेतला तर आत्मतत्व असल्यामुळे, आत्मचैतन्य असल्यामुळे पंचमीचा अर्थ आहे. आणि म्हणून कामाय पतिहि प्रिय भवति. आत्मचैतन्य असतं, माझ्यामध्ये आत्मचैतन्य आहे, ते शबल झालेलं नाही, आणि म्हणून माझ्या मनामध्ये काही हे काम वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी आहेत, आणि म्हणून माझा व्यवहार चालू आहे. हे काय प्रियता, पती कुणीतरी प्रिय भवती, कामाय पती प्रिय भवती, त्याचा व्यत्यास पण याच्यामध्ये गृहीत आहे बरं का. म्हणजे गीतेमध्ये अनेकदा रागद्वेष असे दोन जोडीचे शब्द येतात. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे द्वेष, तिरस्कार. तर आसक्ती असते म्हणून कुणीतरी प्रिय होतं, आणि त्याची दुसरी बाजू
द्वेष असतो म्हणून कोणीतरी अप्रिय होत अशी. तर या दोन्ही या ठिकाणी येतात. पण मुळात हे घडतंच का? मुळात हे घडतं याचं कारण त्या त्या ठिकाणी आत्मचैतन्य असतं. त्या आत्मचैतन्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे कार्यान्वित होतात आणि म्हणून पाथरवटाला दगड आवडतो. कारण त्याच्यामधलं आत्मचैतन्य दगडामधल्या आत्मचैतन्याला ओळखतं आणि म्हणून त्याला दगडामध्ये सुद्धा चैतन्य दिसतं आणि म्हणून त्या पाथरवटाला सुद्धा दगड आवडतो किंवा मूर्तिकाराला दगड आवडतो, जो आपल्याला काही कळतही नाही की हा कदाचित आपल्यासारखे त्याच्यावर बसतील किंवा पायाने ढकलून देतील इत्यादी. पण त्याला त्याच्यातलं चैतन्य दिसतं कारण आत्मतत्वामुळे, त्याच्या ठायी असलेल्या आत्मतत्वामुळे आणि दगडाच्या ठायी असलेल्या आत्मतत्वामुळे त्याला तो दगड आवडतो. बघा असा अर्थ लावलाय मी. माझ्या ठायी असलेल्या आत्मचैतन्यामुळे आणि पतीच्या ठायी असलेल्या आत्मचैतन्यामुळे तो आवडतो. त्याच्याबद्दल आवड निवड संवाद सुरू होतो असा अर्थ. म्हणजे आत्मचैतन्य ही करामत घडून आणतं. जर माझ्या ठायी आत्मचैतन्य नसेल किंवा ते शबल झालं असेल, निघू पाहत असेल या कुडीतून, असा पण खूप मोठा विषय झालेला आहे की ते निघू पाहत या कुडीतून. एक मिनिट जरा. जर ते त्या कुडीतून निघू पाहत असेल तर या सगळ्या गोष्टी जरी समोर असतील, जाया, पुत्रा, वित्त इत्यादी, तरी ते प्रिय होणार नाही. त्याच्याबद्दल प्रियाची भावना निर्माण होणार नाही. किंवा समोर किंवा भोवती असलेल्यांच्या मधलं आत्मचैतन्य हे शबल झालं असेल किंवा ते जाणवलं नसेल, निघू पाहत असेल, तरी सुद्धा त्यांच्याबद्दल प्रियत्वाची भावना निर्माण होणार नाही. तर आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती हे जे वाक्य आहे, सर्वं प्रियं भवती हा त्याचा सारांश आहे. तर आत्मनस्तु कामाय म्हणजे आत्मस्वरूपामुळे सर्व ठिकाणी असलेल्या आत्मस्वरूपाच्या बद्दल प्रियत्व निर्माण होतं असा अर्थ मी लावते. आणि ठीक आहे, व्यावहारिक पातळीवरती सांगायला याज्ञवल्क्य कशाला पाहिजे. आणि मला हे सांगायचंय की मी असं एक लेख वाचला होता आणि एक सेमिनारमध्ये निबंध पण ऐकला होता की त्यांनी त्याचा सारांश असा आहे की फिलॉसॉफी ऑफ याज्ञवल्क्य. वेदाच्या परंपरेमध्ये कोणी फिलॉसॉफी ऑफ याज्ञवल्क्य आणि फिलॉसॉफी ऑफ श्वेतकेतू असा काही विषय नसतो बरं का. हे सगळं वैदिक किंवा उपनिषदाचं तत्वज्ञान आहे. पण याज्ञवल्क्याची फिलॉसॉफी म्हणून हा याज्ञवल्क्य कशा व्यवहारातल्या गोष्टींना महत्व देणारा आहे आणि जागरूक आहे असं सगळं सांगून हा विषय मांडला होता. त्यांनी थोडीशी जरा डावी भावना निर्माण होते म्हणून मला जरा सांगावंसं वाटलं. असं तर मी याचा आत्मतत्व ज्याचा एरवी शब्द निर्देश ब्रह्म या शब्दांनी केलेला आहे, इदम या शब्दांनी केलेला आहे, तत् या शब्दांनी केलेला आहे, त्या अर्थाने करून याचा अर्थ मी लावलेला आहे. आत्मवारे आणि त्या आत्मतत्वाचा किंवा ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यावा. आता पुढे पण बघा, ब्रह्मतम परादात. आता हे इथून पुढे आपल्याला वाचायचंय बरं का. ब्रह्मतम परादात यः अन्यत्र आत्मनः ब्रह्मवेद. क्षत्रम तम परादात यः अन्यत्र आत्मनः क्षत्रम वेद. लोकास्तम परादुः यः अन्यत्र आत्मनः लोकान् वेद. देवास्तम परादुः यः अन्यत्र आत्मनः देवान् वेद. भूतानि तम परादुः. एक मिनिट जरा माफ करा.
हिला मी जरा सोडून आले. जातही नाहीये आणि राहतही नाहीये. वायर सॉरी. देवास्तं परादुः यः अन्यत्र आत्मनः देवान् वेद. भूतानि तं परादुः यः अन्यत्र आत्मनः भूतानि वेद. सर्वं तं परादात् यः अन्यत्र आत्मनः सर्वं वेद. इदं ब्रह्म इदं क्षत्रम् इमे लोकाः इमे देवाः इमानि भूतानि इदं सर्वं यदयम् आत्मा. पहा, असा विषय असल्यामुळे त्या वरच्याचा सगळा असा स्वार्थपरायण आणि अत्यंत व्यवहार पातळीवरती अर्थ लावावा असं मला वाटत नाही. सहा यथा दुंदुभेर्हन्यमानस्य न बाह्यान् शब्दान् शक्नुयात् ग्रहणाय दुंदुभेस्तु ग्रहणेन दुंदुभ्याघातस्य वा शब्दो गृहीतः. स यथा शंखस्य ध्मायमानस्य न बाह्यान् शब्दान् शक्नुयात् ग्रहणाय शंखस्य तु ग्रहणेन शंखध्वस्य वा शब्दो गृहीतः. स यथा वीणायै वाद्यमानायै न बाह्यान् शब्दान् शक्नुयात् ग्रहणाय वीणायै तु ग्रहणेन वीणावादस्य वा शब्दो गृहीतः. स यथा आर्द्र इंधाग्नेः अभ्याहितस्य आर्द्र एधाग्नेः असा शब्द आहे. आर्द्र धाग्नेः अभ्याहिता पृथक धूमा विनिश्चरन्ति एवं वा अरे अस्य महतो भूतस्य निश्वसितम्. एतद्यदुर्वेदो यजुर्वेदः सामवेदः अथर्वाङ्गिरसः इतिहासः पुराणं विद्या उपनिषदः श्लोकाः सूत्राणि अनुव्याख्यानानि व्याख्यानानि अन्यस्य एव एतानि सर्वाणि निश्वसितानि. सहा यथा सर्वासाम् अपां समुद्र एकायनमेवं सर्वेषां स्पर्शानां त्वग् एकायनमेवं सर्वेषां गन्धानां नासिके एकायनमेवं सर्वेषां रसानां जिह्वा एकायनमेवं सर्वेषां रूपाणां चक्षुरेकायनमेवं सर्वेषां शब्दानां श्रोत्रमेकायनमेवं सर्वेषां संकल्पानां मन एकायनमेवं सर्वासां विद्यानां हृदयमेकायनमेवं सर्वेषां कर्मणां हस्तौ एकायनमेवं सर्वेषाम् आनन्दानाम् उपस्थ एकायनमेवं सर्वेषां विसर्गाणां पायुरेकायनमेवं सर्वेषाम् आनन्दानाम् उपस्थ एकायनमेवं सर्वेषां सर्वे चुकलं काहीतरी आनन्दानाम् उपस्थ एकायनमेवं सर्वेषां विसर्गाणां पायुरेकायनमेवं सर्वेषाम् अध्वनां पादौ एकायनमेवं सर्वेषां वेदानां वाग् एकायनम्. इथपर्यंतचा जो भाग आहे हा आता आपण आज बघूया. हा जो भाग आहे ब्रह्मतम परादात, याचा अर्थ पाहू तुम्हाला भगवद्गीतेची आठवण होईल. परादात म्हणजे पराभूत करेल, निरस्त करेल, परास्त करेल. ब्रह्म त्याला परास्त करेल. यहा अन्यत्र आत्मनः ब्रह्मवेद, जो आत्मस्वरूपाहून इतरत्र अन्यत्र ब्रह्म आहे असं जाणतो. क्षत्रम तम परादात, क्षत्र त्याला पराभूत करेल, परास्त करेल, जो आत्मस्वरूपाहून अन्यत्र क्षत्राला जाणतो. लोकाहा म्हणजे पितृलोक, स्वर्गलोक, यमलोक, आदित्यलोक हे लोकाहा.
ते त्याला परास्त करतील. जो आत्मनः अन्यत्र लोकान वेद, देव त्याला परास्त करतील. जो आत्मस्वरूपाहून अन्यत्र देवांना मानतो. भूतानी तम परादुः, भूत मात्र त्याला परास्त करतील. जो आत्मस्वरूपाहून अन्यत्र भूतमात्रांना आहेत असं मानतो. आणि सर्व त्याला परास्त करतील. जो आत्मस्वरूपाहून अन्यत्र त्या सर्व आहेत असं मानतो. ब्रह्म इदम क्षत्रम इमे लोकाः इमे देवाः इमानी भूतानी, हे सगळं आत्माच आहेत. आता वरती अर्थ बघू. ब्रह्म आणि क्षत्र याचा अर्थ वरती पण आलेले आहेत. ब्रह्म आत्मनस्तु कामाय ब्रह्म प्रियम भवति. ब्रह्म आणि क्षत्र याचा अर्थ समाजातले हे दोन गट, ब्राह्मण आणि क्षत्रिय, हे दोनच त्यांनी घेतले. मग दोनच का घेतले असे प्रश्न उच्चारून भांडण आणि वाद उकरून काढायची काही जरूर नाही. या सगळ्याचा मथितार्थ असा आहे की समाजातले कोणतेही घटक घ्या, आजूबाजूची कोणतीही वस्तू घ्या, मनात असलेली कोणतीही संकल्पना घ्या, त्या सगळ्या गोष्टी स्थूल असोत, सूक्ष्म असोत, काल्पनिक असोत, त्या सगळ्या ब्रह्मस्वरूपच आहेत. हा त्याचा भाव आहे. तर सांगताना आता तो शिक्षकाच्या भूमिकेत आहे म्हणून एकच वाक्य अनेक पद्धतीने किंवा अनेक रूपामध्ये तो सांगतो, जेणेकरून त्याला काय जे सांगायचंय प्रतिपाद्य त्याचं ते ठसेल. त्यामुळे त्यांनी ब्रह्म आणि क्षत्र हे दोन समाजातले प्रातिनिधिक घटक घेतले. आता ब्रह्म आणि क्षत्र कोणी असू दे, ब्रह्म क्षत्र, त्यानंतर त्यांनी लोक घेतलेत, मग देव घेतलेत, मग भूतमात्र घेतलीयेत आणि मग पुढे सर्व म्हटलेलं आहे. हे सगळे परास्त करतील, पराभूत करतील. कुणाला? जो आत्मस्वरूपाहून इतरत्र यांना मानतो, आत्मस्वरूपाहून हे वेगळे आहेत असं मानतो. वेद आत्मनः अन्यत्र वेद. पराभूत करतील म्हणजे काही युद्धाची परिस्थिती आहे का, की जय पराजयाचा विचार आहे? नाही. हा एक मुद्दा जाणायचा आहे. आणि दुसरा अन्यत्र आत्मनः काहीतरी वेद, हा एक मुद्दा जाणायचा आहे. पहिला अन्यत्र आत्मनः जाणू आणि मग परादाच्या अर्थाकडे येऊ. अन्यत्र आत्मनः ब्रह्मवेद, क्षत्रवेद, देवान वेद, भूतानि वेद, लोकान वेद, सर्वम वेद. याचा अर्थ असा मॅडम, हा जो काही अव्यय असलेला आत्मा किंवा ब्रह्म, याचं अन्यत्र हा म्हणताना त्याला व्यय स्वरूप कसं देता येईल आपल्याला? नाही देता येणार. नाही, अन्यत्र म्हणताना काय आपण समजुतीत यायचं म्हणजे अन्यत्र हा अव्यय असेल. हो 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 हो, सांगतो तोच विषय. धन्यवाद. हो, आत्मनः अन्यत्र. आता उदाहरणार्थ आपण भूतानी घेऊ, ते जरा सोपं आहे आपल्याला. हे बघा, अन्यत्र आत्मनः भूतानी वेद हे घेऊ. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे, दुसऱ्या ठिकाणी, स्वतःहून दुसऱ्या ठिकाणी, स्वतःपेक्षा दुसऱ्या ठिकाणी, आत्मस्वरूपापेक्षा दुसऱ्या ठिकाणी जो भूतमात्र आहेत असं मानतो. गीतेनी अगदी ईशावास्य उपनिषद, कठोपनिषद, भगवद्गीता, सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि या स्वरूपाच्या 2-3 वेळेला रचना आलेल्या आहेत. ज्याला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो किंवा जो ब्रह्मस्वरूपाच्या साक्षात्कारासाठी साधना करतो, साधनेसाठी त्यालाही हेच सांगितलेलं आहे की सगळीकडे ब्रह्मस्वरूप असल्याची भावना करायची, निश्चय करायचा. वेदांतांचा हा शब्द प्रयोग आहे की सर्वत्र ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्म घनदाट भरला असे हरी, असं म्हटलंय ना हरिपाठामध्ये. तर सर्वत्र ब्रह्मस्वरूप आहे असा निश्चय करायचा, असा जो वेदांतांचा शब्द प्रयोग आहे तो आठवावा. आणि माझ्या ठाई सुद्धा त्यामुळेच सर्व भूतमात्र आहेत. जर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप असेल किंवा सर्व भूतमात्र ब्रह्मस्वरूप असतील, अगदी किडा मुंगींपासून कीट पिपीलिक, किडा मुंगींच्या पासून सगळ्यात मोठ्या वस्तूपर्यंत
आणि मनातल्या संकल्पना सुद्धा, आणि त्याच्यामध्ये मी पण आलो, तर हे सगळे जर साक्षात ब्रह्मस्वरूप असतील असा निश्चय आहेत, असा निश्चय ज्याचा होतो तो आपल्या देहाहून बाहेरच्या गोष्टींना त्याच्यामध्येच येतात ना. ब्राह्मण, क्षत्रिय, आणखीन समाजातले कुणी आणि लोक, हे विचार आणि देव आणि भूतमात्र यांना होतो अन्यत्र, म्हणजे वेगळे आहेत, अन्य ठिकाणी आहेत, दुजे आहेत असं मानणारच नाही. त्याला दुजा हा भावच नाहीये. तो अगदी हाच याचाच गीतेने जे सोपं केले म्हणताय ना, गीता ही माऊली माझी, असं जे विनोबा म्हणतात ते या अर्थाने की इतकं सोपं सांगितलंय की सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि विभूती योगाने सांगितलं. जिकडं तिकडं जर त्याने अहमला म्हणजे मला पाहिलं, भगवंताला पाहिलं, तर सर्वभूतेषु आत्मानं, आणि स्वतःच्या ठिकाणी सगळं पाहिलं विश्वरूप दर्शनामध्ये, म्हणजे सर्वभूतानि चात्मनि असं ज्याला दिसतं त्याला दुजा हा विषयच नाही. कसा असेल ना. कितीतरी गोष्टी अशा आहेत की कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणारे, त्यांना असं वाटतं अरे मला जर का तूप लागतं तर याला पण लागणार, किंवा उन्हामध्ये तळमळणाऱ्या गाढवाला पाणी पाजणारे, की मलाही जर पाणी लागतं तर यालाही लागणार. म्हणजे आत्मस्वरूपाच्या पातळीवर हा व्यवहार झाला. एक 4 पायाचं जनावर होतं वगैरे म्हणून नाही झाला. माझ्यासारखाच तो, मी तोच, अशा अर्थाने. तर ज्याला ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे तो या कुणालाही स्वतःहून वेगळं मानत नाही. तो स्वतःला दुजे मानतो, दुसऱ्यांना स्वतः मानतो. म्हणून कुणाला पाठीवर दुसऱ्याला रट्टे दिले तर यांच्या पाठीवर ओळ उठतात वगैरे वगैरे. हे कशाची उदाहरणं आहेत ही, की ते आत्मस्वरूपाला अन्यत्र मानत नाहीत, हे इतर गोष्टींना अन्यत्र मानत नाहीत. आत्मनः अन्यत्र, अन्यत्र याचा शब्दशः अर्थ दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे आत्मस्वरूप हे फक्त स्वतःच्या देहापुरतच मर्यादित आहे असं मानत नाहीत. अशांच्या गोष्टी आता आपण पाहिल्या. पण जे असं मानतात त्यांचं काय? आत्मस्वरूपाचा वाचन करतात, गुरूंच्याकडून ऐकून घेतात की ते अस्थूल आहे, अनणु आहे, सर्वव्यापी आहे, अनादि आहे, अनंत आहे, अव्यय आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे असं गुरुकडनं नीट समजून ऐकून घेतात. पण प्रत्यक्षामध्ये मात्र असा व्यवहार करतात की हा वेगळा, ब्रह्म वेगळा, क्षत्र वेगळा, लोक वेगळे, म्हणजे वेगळेपणाचा व्यवहार करतात. कोणाला वेगळं मानतात हा गौण भाग आहे, पण वेगळेपणाचा व्यवहार करतात. समाजातल्यांना वेगळं मानतात, मृत्यूनंतरची काय गती असते तिला, प्रत्येक गोष्टीला वेगळं मानतात, देवांना वेगळं वेगळं मानतात. हा वेगळा आणि तो वेगळा, ह्या कामनेसाठी तो, त्या कामनेसाठी हा. भूतमात्रांना वेगवेगळं मानतात, सर्वांना वेगवेगळं मानतात. कुणापासून वेगळं मानतात म्हणजे कपाट खिडकीपासून वेगळं आहे असं वेगळं नाही, स्वतःपासून वेगळं आहे, स्वतःपेक्षा वेगळं आहे. विखंडित मानतात, मी वेगळा आणि ते वेगळं. म्हणजे चैतन्य सीमित केलं की नाही देहाने, आपल्या देहेंद्रियांनी, असं जे मानतात, दुजेपणा मानतात, त्यानुसार व्यवहार करतात. वेद याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. मानणं म्हणजे फक्त बौद्धिक पातळीवर मानणं नाही किंवा कल्पना पातळीवर मानणं नाही, तशानुसार व्यवहार पण होतो त्यांचा. म्हणजे व्यवहारात ते परावर्तित होतं. असं ज्यांचं वागणं आहे त्यांच्या बाबतीत काय होतं, हा दुजेपणाच त्यांना घातक ठरतो. भय कुणापासून असतं? भय दुसऱ्यापासून असतं. हाही विषय उपनिषदांचाच आहे. म्हणून तर त्या ब्रह्माला अभयम असा एक नाव दिलेलं आहे. म्हणजे भय, ज्याला ब्रह्मस्वरूप, जो ब्रह्मस्वरूप होतो तो निर्भय असतो. कारण दुजा नाहीच ना ज्याच्यापासून भय वाटावं असा, सगळं तोच झालेला असतो.
पण जो प्रत्येक स्वतःहून प्रत्येक जण वेगळा आहे असं मानतो त्याला त्याची भीती असते आणि ती भीती त्याच्यावर कुरघोडी करते. परादात याचा अर्थ पराभव करणं, परास्त करणं, निरस्त करणं असा जरी असला तरी इथे इथपर्यंत अर्थ आहे की त्याला ती पळवून लावते. ती भावना, तो वेगळा विचार, तो चुकीचा विचार की आत्मस्वरूप पाहून हे सगळे वेगळे आहेत, माझ्यापेक्षा आत्मस्वरूपाहून हे सगळे वेगळे आहेत असं जो मानतो त्याला त्या वेगळेपणाची कल्पना पराभूत करते. म्हणजे त्याला जे त्याचं साधायचं असतं, इच्छा तर आहे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेण्याची, साक्षात्काराची, पण अजून म्हणून तर गुरुजींचं ऐकलं ना, श्रोतव्यापर्यंत गाडी गेली त्याची, पण मंतव्याच्या पातळीवरती इथं अडकली. आणि इथे श्रोतव्यापर्यंत गेला म्हणजेच तो काहीतरी मानतोय, त्याला इच्छा आहे, तो मुमुक्षू आहे, पण तीव्रता कमी आहे त्याची, मुमुक्ष हा शब्द जरी वापरला तरी. आणि त्यामुळे गुरुजींचं फक्त ऐकलं पण मनन केलं नाही आणि निधिध्यासामध्ये तर मुळीच उतरलं नाही, त्यामुळे त्याची प्रगती झाली नाही, हा त्याचा पराभव आहे. आपण असं म्हणतो ना की एवढं शिकलं काय त्याचा उपयोग, ही साधी गोष्ट समजली नाही, असं आपण काही वेळेला म्हणतो. याचा अर्थ त्या शिक्षणाचा पराभव झाला असा होतो ना. तशा अर्थाने हे वाक्य घ्यायचं, म्हणजे ही वाक्य घ्यायची की गुरुजींच्याकडनं ऐकून घेतलं, श्रोतव्य हा या पातळीवरती उतरला मनुष्य, साधक तो, पण मंतव्यापर्यंत नाही नीट जाता आलं, मग काय उपयोग? किंवा मंतव्य हा पण झालं कदाचित, कारण ज्या अर्थी तो असं म्हणतोय आत्मना अन्यत्र वेद, मंतव्याच्या सुरुवात झाली मंतव्यापर्यंत, पण ज्या दिशेने जायला हवं होतं त्या दिशेने नाही गेला तो साधक, आणि स्वतः पुरतच आत्मचैतन्य मानलं, हा वेगळा तो वेगळा असं मानत बसला आणि जसा व्यवहार करत बसला, तर काय उपयोग हे सगळं श्रोतव्य हा मंतव्याचा. या अर्थाने तो म्हणतो की तो ब्रह्मतम परादात, हे सगळं तो ज्याला वेगळं मानतो ते जणू काही त्याचा पराभव करतात, त्याला निरस्त करतात, त्याला त्याच्या ध्येयापर्यंत जाऊ देत नाहीत. कारण का? सर्वम इदम सर्वम यदयम आत्मा, वरचं जे वाक्य आहे ना त्याचंच एक प्रकारे हे शब्दांतर आहे की हे सगळं आत्माच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्वम विष्णुमयं जगत, असे शब्द अशी वाक्य आपल्याला ओळखीची वाटतात. तसंच हे वाक्य आहे, फक्त सर्वम खलु इदम ब्रह्मच्या जागी इथे यांनी आत्मा शब्द वापरला. याज्ञवल्क्यांनी आत्मा शब्द फार वेळा वापरलाय बरं का, आणि थोडा वेगवेगळ्या अर्थाने पण वापरलेला आहे काही ठिकाणी. एक तर उदाहरण आपण पाहिलंच नाही, ते प्राण शब्दाचं होतं, त्याच्याही आधी एक आत्म या स्वरूपाचं होतं उदाहरण. असो, तर सर्वम यदयम आत्मा म्हणजे हे जे आत्मस्वरूप आहे, ज्याला एरवी ब्रह्म हा शब्द येतो, चैतन्य हा शब्द येतो, चित हा शब्द येतो, तत् येतं, इदम येतं, त्या अर्थाने हा इथे आत्मा शब्द आहे. हे सगळं आत्मस्वरूपच आहे, आत्माच आहे. स यथा, आता पुढे दिले दृष्टांत. दृष्टांत 3 दिलेले आहेत. एक दिलाय दुंदुभे हे हन्यमानस्य, दुसरा दिलाय शंखस्य ध्मायमानस्य, आणि तिसरा दिलाय वीणायै वाद्यमानायै. स यथा याचा अर्थ तो असा, तो म्हणजे काय? तो दृष्टांत असा, या ठिकाणी दृष्टांत असा या स यथाचा अर्थ सगळेजण लावतात. आता हे 3 दृष्टांत काय आहेत? पहिल्यांदा आपण त्याचा एक सामान्य पातळीवर अर्थ बघू आणि मग त्याचं थोडंसं निरूपण, कारण फारच वेगवेगळे अर्थ लावलेत याच्या बाबतीत, आणि समजून घ्यायला हे दृष्टांत दाष्टांतिक अवघडच आहे. स्वामी वरदानंद पण म्हणतात की आचार्य याच्यातनं जे सांगतात ते
मला कळलेलं नाही. आता स्वामी वरदानंद असं म्हणतायत. तुम्ही काय सांगू हो. मी शब्दाचा अर्थ फक्त षष्टी चतुर्थी पर्यंत सांगते आणि आपण नक्की चिंतन करून, आपला खूप अभ्यास आहे, काकांचा तर खूप आहे, चिंतन आहे, जास्त उलगडून दाखवू शकाल. असो. दुंदुभे हे हन्यमानस्य. दुंदुभी म्हणजे नगारा. हन्यमान म्हणजे मराठीतला अर्थ बडवला जाणारा, वाजवला जाणारा नगारा. त्याच्या बाबतीत काय होतं, न बाह्यान शब्दान शक्नुयात ग्रहणाय. दुंदुभे हे हन्यमानस्य ही जी षष्ठी आहे ना, तुम्हाला सती सप्तमी माहितीये, तशी सतषष्ठी असते. जेव्हा दुंदुभी वाजली जात, नगारा वाजला जातो, तेव्हा नगारा बडवला जात असताना काय होतं, बाह्यान शब्दान शक्नुयात न शक्नुयात ग्रहणाय. बाह्य शब्द, बाह्यान शब्दान, बाह्य शब्द ग्रहणाय न शक्नुयात. बाह्य शब्द घेतले जात नाहीत, घेणं शक्य नसतं. ग्रहण म्हणजे जाणणं शक्य नसतं, समजणं शक्य नसतं. पण दुंदुभे हे ग्रहणेनं, दुंदुभीच्या ग्रहणामुळे, मी हा शब्द असाच ठेवते, दुंदुभी आघातस्य वा ग्रहणेनं. दुंदुभी वाजवली जाते त्याच्या ग्रहणाने, म्हणजे दुंदुभीच्या आघाताच्या ग्रहणाने शब्दः गृहीतः, आवाज येतो. बाह्यान शब्दान म्हणजे बाह्य शब्द, शब्द म्हणजे आवाज, दुसरे आवाज, बाहेरचे आवाज घेता येत नाहीत, घेणं शक्य नसतं, कळणं शक्य नसतं. आणि तोच अर्थ आहे. पण दुंदुभी जर ग्रहण केली, कळली, तर आवाज कळतो. तसंच पुढचं उदाहरण दिले, शंखस्य ध्मायमानस्य. शंख फुंकला जात असताना, ध्मा म्हणजे फुंकणं, शंख फुंकला जात असताना बाह्यान शब्दान न शक्नुयात ग्रहणाय. बाह्य शब्दांचं ग्रहण होत नाही. पण शंखस्य तू ग्रहणेनं, शंखाचं ग्रहण झालं. शंखध्मस्य वा ग्रहण झालं. शंखध्म म्हणजे शंख वाजवणं, त्याचं ग्रहण झालं. जसा दुंदुभी आघात हा शब्द आहे ना, तसा शंखध्म, शंख वाजवण्याचं जर ग्रहण झालं तर आवाज कळतो, शब्द कळतो. वीणायै वाद्यमानायै, इथे जशी षष्ठी घेतली ना, ती षष्ठीच्या अर्थाने इथे घेतली चतुर्थी. वीणा वाजवली जात असताना बाह्यान शब्दान शक्नुयात ग्रहणाय, बाहेरचे शब्द ग्रहणाय न शक्नुयात, समजत नाही. पण वीणायै तू ग्रहणेनं, वीणा समजली, वीणा धरली, जाणली, किंवा वीणा वाजवणं जाणलं तर शब्दः गृहीतः, तो शब्द कळतो, आवाज, शब्द याचा अर्थ. आणि हा पण एक घेऊया आणि हा घेऊया आणि मग परत याचा अर्थ चांगला लागेल. स यथा आर्द्र एध अग्नेः अभ्याहितात. आर्द्र ओल, एध म्हणजे इंधन, अग्नेः ज्या अग्नीचं इंधन ओलं असतं, म्हणजे ओल्या लाकडांचा अग्नी. अभ्याहितात त्याच्यापासून निघालेले पृथक धुमाः विनिश्चरन्ति, त्याच्यापासून वेगवेगळे धूर बाहेर पडतात. एवं वा अरे अस्य महतो भूतस्य, त्याप्रमाणे अरे या महान भूताचं निश्वसित आहे, उच्छ्वास आहेत. काय, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वांगिरस म्हणजे अथर्ववेद, इतिहास, पुराण, विद्या, उपनिषद, श्लोक, सूत्रांनी, अनुव्याख्यानांनी म्हणजे सूत्रांवरती असलेली व्याख्यानांनी, अन्य व्याख्यान म्हणजे भाष्य, अन्य सेवा येत आणि आणखीन काही जे असेल ना, ते सगळं याचं निश्वसित आहे, या महताभूतस्य, महाभूताचं. आता ज्याला आत्मा म्हटलंय ना, त्यासाठी हा महान भूत, महतः भूत हा शब्द वापरलाय. या आत्म्याचीच ही सगळी निश्वसित आहे. आणि हे एक वाचूया. सर्वासाम अपाम समुद्र एकायनमेव. जसं सर्व अपाम म्हणजे पाणी, सर्व पाण्यांचं समुद्र हे एकायन असतं. एकायन म्हणजे, आयन म्हणजे जाणं, गती.
एकाच दिशेने गती असणं किंवा एकाच दिशेने जाणं याला म्हणायचं एकायन. जसं दक्षिणायन दक्षिणेकडे जाणं, तसं एकाच ठिकाणी जाणं. कोणाचं? अपाम. ते कुठलं एक ठिकाण? समुद्र. म्हणजे सगळीकडचं पाणी, सर्वासाम, सर्वच्या सर्व पाणी हे समुद्रामध्ये जातं, समुद्राशी एकरूप होतं. किंवा सर्व स्पर्श हे त्वक मध्ये विलीन होतात. असं करत करत सर्व स्पर्श, सर्व गंध नासिकेमध्ये, सर्व रस जिव्हेमध्ये, सर्व रूप चक्षुमध्ये, सर्व शब्द ध्वनी हे श्रोत्रामध्ये, सर्व संकल्पना विचार मनामध्ये आणि सर्व विद्या हृदयामध्ये असतात. सर्व कर्म हस्तामध्ये असतात आणि सर्व आनंद हे उपस्थामध्ये असतात. सर्व विसर्ग हे पायू, विसर्गाचे इंद्रिय त्याच्यामध्ये असतात. सर्व अध्व मार्ग हे पायाच्या ठिकाणी असतात. म्हणजे पाय जिथे पडतो तो मार्ग. त्याप्रमाणे सर्वेषां वेदाना आणि त्याप्रमाणे आणि सर्व वेदांची वाणी हे एक अधिष्ठान आहे, हे एकायन आहे. तसं सर्व काही याचं एकायन आहे. सर्वांचा हा एकायन आहे. हे 3 का घेतले मी? तर भाष्यकारांनी याचा असा अर्थ लावलाय की आत्मस्वरूपामधून उत्पत्ती, आत्मस्वरूपामध्ये स्थिती आणि आत्मस्वरूपामध्ये विलीनता हा विषय याज्ञवल्क्याला इथे सांगायचा आहे किंवा श्रुतीला इथे सांगायचा आहे. आत्मस्वरूपामध्ये आपण एरवी काय म्हणतो? उत्पत्ती, स्थिती आणि लय या क्रमाने आपण बघतो. तो क्रम इथे वेगळा घेतलाय. इथे पहिल्यांदा स्थितीच्या बाजूने विधान केलंय, त्यानंतर उत्पत्तीच्या बाजूने विधान केलंय की या महतोभूतस्य निश्वसितम, हे जे सगळं काही आलंय हा पसारा या भूताचं निश्वसित आहे. निश्वसित म्हणजे निश्वास. आत्मस्वरूपाचा हा सगळा निश्वास आहे. आपल्याला आत्मस्वरूपाचं काय विलसित असे काही शब्दप्रयोग माहिती आहेत, पण याने आत्मस्वरूपाचा निश्वास म्हटलंय. कशाला? या सगळ्या वाङ्मयाला. वेद, यजुर्वेद हे सगळं भाषा आणि वाङ्मय म्हणजे सगळंच आलं ना. भाषा आणि वाङ्मय. भाषा आहे म्हणून वस्तूचं वेगळेपण आहे. तर आमचे सर ना लिंग्विस्टिक एंटिटी असा शब्दप्रयोग नेहमी वापरायचे. तर सर्व भाषा आणि म्हणजे भाषा आणि वाङ्मय याची ही यादी आहे सगळी. आणि हे सगळं काय म्हटलंय तर या महाभूताचं निश्वसित आहे. वेद हे अपौरुषेय आहेत अशी कल्पना आहे. आणि त्या अपौरुषेय आहेत म्हणजे काय आहेत हे समजून घेण्यासाठी पुष्कळ युक्तिवाद केलेले आहेत. आणि अपौरुषेय आहेत म्हणजे पुरुष म्हणजे कुणीतरी तत्व, चैतन्य तत्व, इंडिव्हिज्युअल, कर्ता पुरुष म्हणजे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष नाही का व्याकरणामध्ये. पुरुष म्हणजे कर्ता. अपौरुषेय म्हणजे कुणीच करता नाही त्याला, अशा अर्थाने तो अपौरुषेय शब्द आहे. आणि मग वेद अपौरुषेय आहे त्याच्यासाठी महतोभूतस्य निश्वसितम हा शब्द प्रयोग केलाय की त्या महत्भूताचं हे निश्वसित आहे. मग त्याला अपौरुषेय कसं म्हणतात? कसं म्हणायचं? आला न संबंध महतोभूतस्य. ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की हे श्रुती ही ईश्वराचा घोरू आहे. पहिल्याच अध्याय ते पहा. म्हणजे जणू काही ईश्वर हा घोरतोय आणि त्यातनं आलेले हे सगळे ध्वनी आहेत. घोरणाऱ्या माणसाला जर विचारलं की का तुम्ही एवढ्या जोरात घोरते, छे मी कुठे घोरत होतो, मी तर झोपलो होतो. म्हणजे कर्तृत्व नाहीच ना घेत घोरण्याचं कोणी. मॅडम हा काय इथे अनाहत नादाचा संदर्भ घेतला तर तो माऊलीच्या अंगाने थोडासा उपयोगी पडेल.
अनहत नाद जो त्याला चिन्मय नाद म्हणतो हो. त्याचा करता कोणी नाही. आत्माच करतो आणि आत्माच ऐकतो. बरोबर. म्हणजे तिथे द्विजेपणाची भावना खंडित होत. हो 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 बरोबर बरोबर. हा अनाहताचा नाद, अनाहत असाच विषय आहे इथे की यांनी फक्त हा ऋग्वेद यजुर्वेद असं जे वेद स्वरूप त्याच्या समोर जे होतं ते घेतलंय त्याने. कठोपनिषदामध्ये हा विषय ओंकार सांगताना असं जे आता काकांनी सांगितलं तो विषय जास्त पल्लवित केलेला आहे. असो, आपला मुद्दा असा आहे की इथे उत्पत्ती सांगितली, सर्व भूतमात्रांची उत्पत्ती. आणि सर्व भूतमात्रांची उत्पत्ती कशी आहे तर अग्नीमधून जसे वेगवेगळे धूम निघतात तशी ही सगळी भूतमात्रांची उत्पत्ती त्यामधून झालेली आहे, त्या आत्मत स्वरूपामधून. आणि सगळे भूतमात्र नंतर त्याच्यामध्येच जातात. सर्वांचं एकायन तो आहे. तर या कंडिकेमध्ये 9व्या कंडिकेमध्ये उत्पत्ती आणि या 10व्या कंडिकेमध्ये उत्पत्ती आणि या 11व्या कंडिकेमध्ये लय हे 2 विषय असल्यामुळे यावरच्या कंडिका या स्थिती सांगणाऱ्या आहेत असा त्याचा अर्थ लावला हे सांगायचं. त्यामुळे अर्थ आता बघाल तुम्ही जरा समजून घ्यायला दृष्टांत दाष्टांतिका अवघड आहे. तेवढं शक्य होईल तेवढं मी करते प्रयत्न. बर, दुंदुभे हे हन्यमानस्य. दुंदुबी नगारा जेव्हा वाजवला जातो तेव्हा बाह्य शब्द कळत नाहीत. न शक्नुयात ग्रहणाय. बाह्य शब्द कळत नाहीत म्हणजे काय? एक अर्थ असा आहे की नगाऱ्याच्या बाहेरचे जे शब्द असतात ते ऐकू येत नाहीत. ग्रहण म्हणजे ज्ञान. म्हणजे नगारा वाजवला जातो तेव्हा पेटीतले सूर ऐकू येतात का? नाही येत. न बाह्यान शब्दान त्याहून बाह्य तदन्य शब्द ऐकू येत नाहीत. नगारा वाजवला जातो तेव्हा. पण दुंदुभेस्तु ग्रहणेन, पण त्या दुंदुभी ही षष्ठी आहे बर का. दुंदुभीच्या ग्रहणाने म्हणजे दुंदुभे ही षष्ठी कर्तरी षष्ठी घ्यायची. कर्तरी षष्ठी म्हणजे काय? कालिदासस्य कृतीही असा शब्दप्रयोग आहे ना. कालिदासस्य कृतीही. कृतीही किंवा करणम हे ग्रहणेने याच्यासारखं कृदंत आहे. म्हणजे कालिदास कृत, कालिदासाने रचलेली, कालिदासाने केलेली. तसं दुंदुभे हे ग्रहणेनं म्हणजे दुंदुबीनी ज्यांचं ग्रहण केलेलं असेल, दुंदुबीनी ज्यांना पकडून ठेवलं असेल आणि दुंदुबी आघातस्य वा ग्रहणेनं दुंदुबीच्या आघाताने ज्यांना धरलं असेल. दुंदुबीच्या आघात म्हणजे भल्या मोठ्या नगाऱ्यावरती या ठिकाणी वाजवल्यावर एक प्रकारचा ताल येतो, त्या ठिकाणी वाजवल्यावर दुसरा ताल येतो. आणखी मध्ये जसं ते तबल्याचे बोल असतात ना वेगवेगळ्या त्या जागांवरनं, तशा प्रकारे नगाऱ्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आघातांच्या ग्रहणानी म्हणजे आघातांनी जे शब्द धरलेले असतात ते शब्द गृहीतात, तेच ऐकू येतात असा अर्थ मी लावला. त्याहून वेगळे शब्द ऐकू येत नाहीत. मग याचा आणि त्या काय हा दृष्टांत दाष्टांतिक काय? मग दाष्टांतिक असा आहे की त्या आत्मस्वरूपाने ज्यांना धरलेलं असेल तेवढंच फक्त स्थिर राहतं. आत्मस्वरूपाच्या स्वरूपाने ज्याला धरलेलं नसेल, आत्मस्वरूपाशी ज्याला संबंध नसेल ते समजतच नाही. आता तुम्ही म्हणाल की जर एकीकडे इदम सर्वम यदयम आत्मा असं तो म्हणतोय तर इथे बाह्यता आली कुठून? तर याचा अर्थ लावताना असा करायचा की समजा एखाद्याने आता हा शिकवतोय, अजून ती पूर्ण शिकली नाही, ती म्हणतेच बर का, ती मैत्रेयी आहे ना, ती म्हणते की काय मला गोंधळात टाकलं हे असलं काहीतरी सांगून. तर तो म्हणतो मी नाही गोंधळात टाकलं, मी तुला बरोबर सांगितलं.
असं पुढे म्हणतो. तर समजा एखाद्याने याचा आणि याचा विरोधी अर्थ लावला की सर्वम यदयम आत्मा असं म्हणल्यानंतर बाह्यता आली कुठून? पण एखाद्याला असं वाटलं की अमुक तमुक ही, म्हणजे उदाहरणार्थ जो मानतो की ब्रह्म किंवा दगड धोंडे याच्यात चैतन्यच नाहीये, ते निश्चेतन आहेत, म्हणजे त्यांच्यातलं चैतन्य याला जाणवत नाही, कोणाला तरी किडा मुंगीतलं जाणवत नाही, आणखी कशातलं तरी जाणवत नाही. म्हणजे तो त्यांना कसं मानतो? बाह्यान शब्दान शक्नुयात ग्रहणाय, त्यांच्यामधल्या आत्मचैतन्याला तो जाणू शकत नाही. जेव्हा आत्मचैतन्य सगळीकडे भरून राहिलेला आहे, पण तो त्या आत्मचैतन्याला जाणू शकत नाही एखादा. पण आत्मचैतन्याने ज्याला धरलेला आहे, आत्मचैतन्य ज्याच्यामध्ये पुरेपूर आहे आणि आत्मचैतन्य ज्याच्यामध्ये परिपूर्ण आहे, तेवढ्याच गोष्टी त्याला समजतात, त्या व्यक्तीला समजतात, असं तो सांगतोय. कुणीतरी म्हणेल की सगळं आत्मा आहे आणि आम्हाला का कळत नाही? तर त्याला हे उत्तर आहे की सगळीकडे आत्मस्वरूप आहेच, पण तरीही एखाद्याला दुसरीकडचं आत्मस्वरूप समजत नाही. बाह्यान शब्दान, तिथलं आत्मस्वरूप न ग्रहणेनं, आत्मस्वरूप नाही असं नाही म्हणत, त्याला समजत नाही. पण आत्मस्वरूप जर त्याला आत्मस्वरूपानेच जर एखाद्याला धरलेलं असेल, म्हणजे तिथलं चैतन्य इतकं स्फुरत असेल. उदाहरणार्थ आता आपण पाहिलं की एखादा मूर्तिकार आहे आणि त्याला दगडाच्या ठिकाणी चैतन्य जाणवतं, तर काय आत्मस्वरूपाने तो दगड धरून ठेवलाय, त्यामुळे त्याला तिथे चैतन्य जाणवतं. असा एक अर्थ याचा लावता येईल आणि तोच अर्थ या तिघांचाही आहे, बाकीच्या दोन दृष्टांतांचाही आहे. इथे नगाऱ्याचा दिलाय, इथे शंखस्येद मायमानस्य, शंख फुंकला जातोय आणि बाह्य शब्द ऐकू येत नाहीये. बाह्य शब्द म्हणजे कोणता? शंख फुंकला जातोय. शंखाबाहेरचे शब्द म्हणजे कोणते? तर कुठला तरी बासरीचा आवाज धरा, हे ऐकू येत नाहीत तिथे. पण शंखानी जर ज्यांना धरलेला असेल, म्हणजे जे ध्वनी शंखामधून प्रकट होत आहेत किंवा शंख वाजवताना जे शब्द प्रकट होत आहेत, तेवढेच शब्द गृहीतः कळतील. तीच गोष्ट वीणेची. हे समजून घेण्यासाठी अजून एक प्रयत्न केलाय. स्वामी वरदानंदांनी असं स्पष्ट केलंय की त्यांचं म्हणणं असं की दुंदुभी काय, शंख काय, वीणा काय, यांच्यामध्ये शब्द आहेत. सूर, ताल, लय जे काय आहे ते त्यांच्यामध्ये भरून राहिलेलं आहे. आणि ते केव्हा कळतं? तर ते सगळं त्यांच्यामधल्या आघाताने प्रकट होतं, त्यावेळेला कळतं. ती दुंदुभी हे ग्रहणेनं दुंदुभी समजली की ही दुंदुभी आहे आणि तिचे आघात समजले की या ठिकाणी हा बोल, त्या ठिकाणी तो ताल वगैरे, की मग ते ध्वनी समजायला लागतात. ते त्यांच्यामध्ये आहेत, ते त्यांच्यामध्ये आहेत, आत आहेत. म्हणून बाह्य शब्द कळत नाहीत. ते बाह्य आलेले कळत, ते बाह्य नाहीत म्हणून ते कळत नाही, असा अर्थ त्यांनी लावला. तसं सगळ्या गोष्टी या आत्मस्वरूपात आहेत. आत्मस्वरूप आहेत. स्वरूप हा प्रत्यय संस्कृत मधला आणि तो तादात्म्य सांगतो बरं का. आत्मस्वरूप याचा अर्थ आत्माच. मातृस्वरूप याचा अर्थ मातृच. तसा सर्व गोष्टी आत्मस्वरूप आहेत. पण केव्हा कळणार? काहीतरी घडामोड झाली पाहिजे, मग त्या गोष्टी कळतील. जशी हा नगारा वाजवला तर तो ध्वनी ऐकू आला, शंख फुंकला म्हणून शंखाचा नाद ऐकू आला, वीणा छेडली तार म्हणून वीणेतनं शब्द ऐकू आला. हे जे दृष्टांत आहेत तीन, ते यासाठी दिलेले आहेत की आत्मस्वरूपामध्ये सर्व काही आहे, सर्व काही आत्मस्वरूप आहे. पण ते समजण्यासाठी काही एक घडावं लागतं, तेव्हा ते प्रकट होतं. शब्द हा गृहीतः म्हटलं, उत्पन्न होत नाही असं नाही, तो कळला जातो. केव्हा कळला जातो?
जोवर हे वाजवलं जात आहे तोवर तो कळतो. म्हणजे जोवर आत्मस्वरूपाचं ज्ञान होत आहे, आत्मस्वरूपात मनुष्य आहे, आत्मस्वरूपी झालेला आहे, ब्रह्मलीन झालेला आहे, ब्रह्मस्वरूप झालेला आहे, त्या वेळेला त्याला सर्वत्र चैतन्य जाणवेल. समजा समाधीच्या या अवस्थेतनं त्याचं व्युत्थान झालं, बाहेर आला तो, काही कारण असेल, तर त्याला परत गाढवाच्या जागी गाढव आणि माणसाच्या जागी माणूस असा त्याचा व्यवहार होईल. पण जोपर्यंत तो त्या एकरूप झालेला आहे तोपर्यंत शुनीचैव स्वपाकेच, त्याला स्वतःच दर्शन होत राहील, असा एक अर्थ लागलेला आहे. दृष्टांत दार्ष्टांतिक हे जरा किचकट आहे, त्यामुळेच भाष्यकारांनी आणि अन्य व्याख्याकारांनी खूप स्पष्टीकरण केलेलं आहे. भाष्यकारांनी अजून एक प्रकाराने अर्थ लावलाय. तुम्हाला गोंधळात टाकावा अशी इच्छा नाही, पण मला एवढं दाखवून द्यायचंय की उपनिषदातली वाक्य ही दुर्बोध, क्लिष्ट, काहीतरी सांगणारी असं कुणालाही कधीही वाटता कामा नये, याच्यासाठी आचार्यांनी किंवा अन्य व्याख्याकारांनी, सायणांनी काण्व संहितेवर भाष्य लिहिले आणि त्या सदरात याच्यावरती पण लिहिले, शतपथावरती. या भाष्यकारांनी, व्याख्याकारांनी आपली लेखणी अक्षरशः झिजवली. नुसतं काही वरवर सांगून ते जात नाहीत. तर अजून एक प्रकारचा अर्थ असा भाष्यकारांनी सांगितलेला अर्थ आहे हा, की सामान्य विशेष भाव असा शब्द मी वापरते. आता मागचे सांगितलेले जे दोन अर्थ आहेत ना, ते दोन्ही तुम्ही बाजूला ठेवा. किती वाजले? असं पुढच्या वेळेला सांगते. भाष्यकारांनी सामान्य विशेष भाव या अर्थाने हा सगळा दाष्टांतिकाचा उलगडा केलेला आहे. आणि त्याचं तात्पर्य असं की सामान्य म्हणजे जे सर्वत्र असतं ते सामान्य, आणि विशेष म्हणजे ज्यामध्ये वेगळेपणाने जे जाणवतं तो विशेष. म्हणजे सगळ्या गायींच्या मध्ये जे गोत्व असतं ते सामान्य, पण एखादी तांबूस रंगाची असते तर तिची तांबूस रंगाची असणं ही जी गुणवत्ता आहे त्याला म्हणायचं विशेष. तर सामान्य विशेष भावाने, सामान्य कळल्याशिवाय विशेष लक्षात येत नाही, आणि विशेष तेव्हाच कळतो जेव्हा सामान्याची कल्पना असते. तर हा सगळा मुद्दा मांडलाय, आणि त्याचं तात्पर्य असं आहे की आत्मस्वरूप हे सामान्य जेव्हा कळेल तेव्हाच हे सगळे विशेष कळतील. हे आत्मस्वरूपाचं सामान्य कळलं की हा माणूस आहे, हा विशेष आहे, पण आत्मस्वरूप सगळीकडे सारखं आहे म्हणून हा माणूस वेगळा कळतो. त्यातलं कळतंय आत्मस्वरूप. पशु आत्मस्वरूपाचं आत्मचैतन्य त्यामध्ये आहे याचं पक्कं ज्ञान आहे, तेव्हाच तो पशु आहे असा विशेष कळतो. अशा अर्थाने याचं दार्ष्टांतिक त्यांनी उलगडलंय, ते आपण पुढच्या वेळेला पाहू. तर आपण याचं समापन करू. हॅलो. आता पूर्ण काय नाही, इथे सामान्य जे काही आहे आणि ती आपण सुरुवात केली की आत्मा आहे म्हणून, आत्म्यामुळे तेन त्वम अशा अर्थाने आपण सुरुवात केली. इथे आता आपण सामान्याला आलो. सामान्य माणसाला जिवंत आहे हे कळतं, म्हणजे जिवंतपणा हा आत्म्यामुळे आहे असा आपण अर्थ घेतला तर आमचे सद्गुरू सामान्यपणे माणसाला श्वास जर कळू लागला, श्वास हा सामान्य आहे,
सामान्य श्वास कळू लागल्यानंतर त्या श्वासामध्ये थोडा वेळ जरी असला तरी त्याला देहाचा म्हणजे अन्यथा असल्याचा विसर पडतो, असं आमच्या असणाऱ्या साधनेमध्ये असतं. सामान्य श्वास आहे आणि तो आत्म्यामुळे आहे. म्हणजे सामान्य हे श्वास स्वरूप आहे, सगळ्यांना श्वास आहे. तो कळतो का न कळतो हा ज्ञानाचा अज्ञानाचा भाग आहे. पण श्वास कळण्याच्या मार्गाला जो म्हणजे विशेष अंगाला जर लागला तर लगेच देह विस्मरणात येतो, असा आमचा बहुतेकांचा साधकांचा अनुभव आहे. तो याच्याशी आता सामान्यचं विशेष अंग पुढे येईल. धन्यवाद. हो आहे ना, एक मिठाचा दृष्टांत देऊन मैत्रेयीला तेच सांगितलंय. पुढच्या कंडिशनमध्ये आहे हा विषय. छान. बर, धन्यवाद. हो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. 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 धन्यवाद बाई.